आदरणीय अध्यक्ष महोदय, मंचावरील आदरणीय मान्यवर व उपस्थित बंधू भगिनींनो, वास्तविक मला म्हणायचं होतं की लेकरा बाळांनो, पण माझ्या वयाचे बरेच व्हायचं म्हणून ते बंद केलं. प्रत्येकाचं जीवन एका पुस्तकाचा आत्मकथेचा विषय होऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातल्या घटना लिहून संग्रहित करून ठेवाव्यात. जमलं तर त्यावर पुस्तक लिहा, नाहीतर पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवा. त्यांच्या जीवनात उपयोग होईल. गंमत, मला 75% ऐकू येत नाही आणि आठवणही राहत नाहीता 90%. माझे वडील आमचा बहादूर होते. वरांडीच्या दक्षिणेकडील अनंतवाडीत राहणाऱ्या दोघा भावात 12 एकर शेती असलेल्या वडिलांनी 18-19 वर्षाचे असताना एकत्र असलेली 2 वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या 2 वेगवेगळ्या शहरांवर असलेली शेती 50 एकर विकत घेतली. त्यानंतर वयाच्या 24व्या वर्षी वाडीच्या उत्तरेकडील वरांडी येथील पोलीस पाटील, माली पाटील व इतर दोघे वेगवेगळ्या 4 विरोधकांच्या विरोधात भांडून 56 एकर शेती कमावली. त्यानंतर 20 एकर शेती घेतली. माझे वडील हजारात एक नाही तर लाखात एक होते. माझ्यापेक्षा 3 बहिणी मोठ्या. 3ऱ्या बहिणीनंतर 7 वर्ष मुलबाळ झालं नाही. मुलबाळ होणारच नाही असं वाटत असताना माझा जन्म झाला. मी वडिलाचा सर्वस्व होतो. एक वेळा ते म्हटले होते, सारी दुनिया एकीकड केलं आणि तुझी वाटली एकीकड केलं. या 2 वाटल्यापैकी कोणती वाटली घेता असं कोणी मला म्हटलं असतं तर मी तुझीच वाटली घेतली असतो. गाडोळी वलांडीच्या शेतीचं भांडण तेथील पोलीस पाटील, माली पाटील तसेच इतर दोघांच्या विरोधात, एकूण 4च्या विरोधात वडील एकटे भांडले. त्यांच्या भांडणाच्या संबंधात वडिलांनी मला म्हटले होते, भांडणाच्या काळात मला केव्हाही भीती वाटली नाही, केव्हाही माझी छाती धडधड केली नाही. म्हणून पुढे म्हटले होते, माझी छाती फाडून बघितली तर आज 2 काळजे असतील बघ. ते कुणाला भिले नाहीत, कुणाला भेडसावले नाहीत. ते नेहमी सावध असत. त्यांच्याजवळ नेहमी कत्ती किंवा कुऱ्हाड असे. 2022ला माझी नोकरी संपली. 2006ला मला कॅन्सर झाला. आता मी कॅन्सरची फार मोठ्या धैर्यानं लढतो असातला भाग नाही. सर्वात चांगला रोग आहे कॅन्सर. झाल्याचं कळतं. आपण आपल्या मुलाला, लेकराला सांगू शकतो, बाबा रे हे कर, हे ते कर, हेच येणार, हेच येणार. अपघातात मिळो, हार्ट अटॅक आला, काही सांगू शकत नाही.
माझ्या मते एक दिवस आपण मरणार आहोत. जन्मलेला प्रत्येक माणूस एका दिवशी मरणार आहे. हे सर्वात सत्य आहे आपल्या आयुष्यातलं. भ्यायचं कशाला. तर वयाच्या 58व्या वर्षी 2002ला माझी नोकरी संपली. 2006ला मला कॅन्सर झाला. तेव्हा आत्मकथा लिहायला वाचली. घटना जशा आठवल्या तशा लिहित गेलो. अगदी कुठं पुढची कुठं मागची जसं जेव्हा जे आठवलं ते लिहित गेलो. वयाच्या 80व्या वर्षानंतर लिहिण्यास सुरुवात करावी म्हणून ठरवलो. पण माझं विस्मरण. तुम्हाला भेटलो आता, तुम्ही मला सांगितलात, मी विचारतो पहिलं तुम्ही कोण आहात. तुम्ही सांगितलात माझं नाव घ्या. 2 तासांनी भेटलात परत म्हणजे तुम्ही कोण आहात. सर्वात अवघड आहे. काल परवा आमच्या गावात सप्ताह झाला. तिथं मी विचारलो आज जेवण कोणाचं आहे रे. एकाने सांगितलं थांबा कोण नाव घेतो त्याचं. एकानं सांगितलं की प्रकाश भाऊचेच आहे. त्याचा चेहरा आठवणा गेला. म्हणजे प्रकाश भाऊचं कोण आहे. मी म्हटलं त्याच्या वडिलाचं नाव काय. म्हणजे त्याच्या वडिलावरून तरी हे कोणा कळायला वाटलं. त्याने सांगितले की तो गुंडाप्पा भाऊचेचा मुलगा आहे. गुंडाप्पा भाऊचं कोण हेही आठवणा गेलं. त्या चेहराही आठवणा गेला. काही दिवसाला मला कुठेतरी खोलीत ठेवतील. बाहेर दार किल्ली जेवायला द्यायचं म्हणजे व्यवस्था करतील. फार दिवस दूर नाही ते. असू द्या. तर वयाच्या 80 वर्षानंतर लिहावं वाटलं. पण म्हणले हे अल्झायमरचं पेशंट. आता स्पष्ट हा शब्द असला लिहिता येत नाही मला. बघावं लागते हे कसं आहे ते. मला लिहिणं शक्यच नाही पुन्हा. त्याच्यामुळं वयाच्या 80 वर्षाच्या पूर्वी 2008 साला वयाच्या 75व्या वर्षी लिहायला सुरुवात केलो. 2023 ते 2026 पर्यंत अरे पुस्तकाचं लिहिणं पहिले टाईप करून ठेवतात एक बार. त्याच्यानंतर 2 बार दुरुस्त्या. त्यांचं काम संपलं. पुन्हा काही करत नाही. माझं हे पुस्तक 15-16 वेळा दुरुस्त्या. काय आठवलं की सांगायचं. ते मागे झालं पुढे झालं. माझा मुलगा आणि लिहिणारे संकलेखन करणारे अशोकराव या दोघांचा माझ्यावर फार मोठा उपकार झाला. जर माझ्या मुलाला अशोकरावनं म्हटलं असतं भाऊसाहेब तुम्ही आतापर्यंत दिलेले पैसे वापस घ्या आणि कृपा करून माझ्याकडे पुढे येऊ नका. कुठं लिहून घ्यायचं तिथं लिहून घ्या. म्हणलं नाही म्हणून माझं पुस्तक झालं. तर त्या दोघांमुळे मी लिहू शकलो. हे गमत किती ह्याच्यात
464 पानं. मग एवढं म्हणजे काय विषय आहे काय लिहिलं काय तेवढं बरंच काही लिहिलं आहे. तीन पिढ्याच्या आठवणीशिवाय बरंच काही यात आहे. मी आता तुम्हाला सांगितलं मी अल्झायमरचं पेशंट. माझा आवडता विनोद रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर येतो. माझ्यासारखा पेशंट त्याला म्हणतो काका तिकीट सुरू करून बघायला पिकलं 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 सापडत नाही. त्यामुळे काका बघून नका मला माहीत आहे तुम्ही तिकीट काढलात तुमचं करा हो. ते म्हातारं म्हणते तिकीट नाही सापडलं तर कुठं उतरायचं मला कसं कळलं. थांबतो इथे.